मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सध्या राज्यभरातून महिलांचा चांगला एक सहभाग दिसून येत आहे। त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। पहिल्या टप्प्यातलं अनुदान महिलांच्या खात्यात जमा झालं आहे। याचबरोबर या योजनेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। तर चला मग जाणून घेऊया या महिलांना याविषयी काय वाटतं ते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मी भरलेला होता आणि ते पैसे मला मिळालेले आहे। त्या पैशाद्वारे मी माझ्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण केलेल्या आहे आणि ही योजना चालू राहिली तर गरीब लोकांना खूप फायदा होईल। तसेच मला पण या योजनेमुळे खूप फायदा झालेला आहे आणि त्यामुळे मी फडणवीस सरकारची धन्यवाद करते। मैं शाबेरा शेख खालिक चंद्रपुर से बोल रही हूँ। मैंने लाडली बहन का फार्म जो भरा उसका मुझे बहुत फ़ायदा हुआ। मेरे घुटनों में तकलीफ थी, उसके लिए मैंने ये पैसे यूज़ किए हैं और ऐसे पैसे हमेशा आते रहने। माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। तर आम्ही येते का नाही का म्हणून फॉर्म भरला, पण आम्हाला 3000 आलेले आहे। तर आम्ही खूप आनंदात आहे। पण अशीच योजना सुरू राहावी आणि आम्हाला लाभ मिळावा। लाडकी बहीण योजनेचा मी फॉर्म भरला होता, तर माझ्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झाले। याचा उपयोग मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जे मुख्यमंत्र्यांची नारी सशक्तीकरण याच्या मागचं उद्देश होतं ते मला असं वाटते का माझ्यातर्फे मला त्याची पूर्ती झाली आहे। तर याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचा खूप खूप आभार मानते आणि ही योजना अशीच चालू राहील अशी मी त्यांना विनंती करते। मला माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे 3000 रुपये आलेले आहेत। तर मी ते योजनेचे पैसे माझ्या मुलीची फीस भरण्याकरता मला ते उपयोगी येईल। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना ते 3000 रुपये खूप खूप उपयोगी पड़े। ये बहुत अच्छा हुआ। एक तो हम लोग हाउस वाइफ है, कुछ करते नहीं, ऊपर से ये पैसा आने के बाद हम लोग को बहुत सहायता मिला है। और ऊपर से कभी कभार हस्बैंड से जो पैसा मांगना पड़ता रहा, अभी हर महीना तो मांगना नहीं पड़ेगा। अच्छा लग रहा है। और ये वो जो जिस भाई ने दिया है बीजेपी सरकार से, उस भाई को बहुत बहुत धन्यवाद। और ये हम लोग के लिए बहुत बड़ा रक्षाबंधन का गिफ्ट है। थैंक यू भैया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा या योजनेचा सर्व महिलांनी त्यामुळे त्यांना एक मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। त्यांना काय वाटलं ते आपण या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे।